स्वाध्याय मराठी इयत्ता 5वी धडा 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. कविताने कोणकोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर. कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। आ. कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर. चीनमधील गुआंगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली। त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुंकले होते। त्यावेळी निराश झालेल्या कविताच्या आईने समजूत काढली, त्यामुळे कवितेला दिलासा मिळाला। ई. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले। प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा। ई. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर. जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले। उ. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर. आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही। उ. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर. कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते। ए. कोणत्याही खेळासाठी खेळाडू साठी कोणती गोष्ट महत्वाची असते? उत्तर. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्वाची असते। प्रश्न दुसरा 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर. कविता राष्ट्रकुल आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली। सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात। आ. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती। या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणे ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला। पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली।
इ. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर. कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. त्याच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. इ. आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली. विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती. हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. उ. कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर. नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायामधील दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनी घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले, म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात. उ. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी, ही प्रेरणा मी कविताकडून घेईल. प्रश्न तिसरा. खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. पण. प्रत्यय लावून वेगळेपण. लहानपण. दार. चमकदार. बहारदार. पणा. कमीपणा. शहाणपणा. पणी. लहानपणी. जागेपणी. आर्थिक. व्यावहारिक. इत. अखंडित. सदोदित. प्रश्न चौथा. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे.
वाक्य खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. गराडा पडणे. वाक्य पुढारी गावात येताच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला. कणखर बनणे. वाक्य दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले. ओढाताण होणे. वाक्य शेतातले काम व शाळा यामध्ये कुमारची फार ओढाताण होते. नात्यातली वीण गहिरी असणे. वाक्य मीना आणि मालती यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे. वणवण सहन करणे. वाक्य महादूला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावी लागते. प्रश्न 5. समान अर्थाचे शब्द लिहा. माय, आई. लेक, मुलगी. बळ, शक्ती. गहिरे, खोल. क्रीडा, खेळ. वडील, बाप.